जीवनामध्ये बऱ्याच माणसाच्या गोष्टी अशा असतात, की आपल्या डोक्याला जोपर्यंत जो आपण सांगत नाही कुणाला, तोपर्यंत आपल्याला शांत वाटत नाही. तर तुम्ही कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये काही जर तुम्हाला वाटलं, तर जोपर्यंत तुम्ही एखाद्या मित्राला तुम्ही सांगत नाही फोन करून किंवा बोलत नाही, जर ठीक आहे मित्र जवळ नसेल, तर तुम्हाला सांगितल्यानंतर बघा ज्या मेडिटेशनचं जी शांती आहे, ती तुम्हाला मिळते. हे तुमचाच अनुभव नाही, हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. बरोबर. बऱ्याच वेळा आपल्याला मिळालेले यश पहिले कुणाला सांगायचं, तर ते आपल्या मित्राला सांगायचं. हं. आता मला माझ्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही करायचं करिअर करायचं. मला नाही वाटत की तुम्ही डायरेक्ट जाऊन आई-वडिलांना सांगणार की नाही बाबा मला या करिअरला मी ॲक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे. आपण पहिले बोलतो मित्राशी. बरोबर. एक लक्षात घ्या, मित्र जर खरा मित्र असेल, तर तो तुमचा खरा अॅनलायझर असतो. तो तुम्हाला सांगतो, "ए तुला जमू शकेल." नाही जमू शकणार. मग त्यात 50% घेऊन आपण आपल्या पालकांकडे जायचं. मग पालक डिसिजन. तर ही व्यक्त होण्याची वेगवेगळी साधनं आहेत, असं मला वाटतं. आणि काही गोष्टी अशा असतात मैत्रीमध्ये, ज्या व्यक्त न होता त्या मित्राला कळतात. तुम्ही बघा, एखादा मित्र जर अडचणीत किंवा त्रासात किंवा अतिसुखी किंवा त्याच्या मनात जर काही राहत असेल, तो जो बोलत नसेल, तर दुसरा मित्र नक्की सांगतो, "तू काहीतरी माझ्यापासनं लपवतोय, सांगत नाही." आणि ती भावना, ती जे मित्र ओळखतो ना, ती भावना माणसाला प्रचंड मोठी करून जाते. ही व्यक्त होण्याची वेगवेगळी साधनं आहेत.